आज आपण जाणून घेणार आहोत ताक प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? ताक कोणी प्यावं? ताक कोणी पिऊ नये? ताकाचे काय बेनिफिट्स आहेत? ओबीडी मध्ये पेशंट येतात ना, तेव्हा पहिला प्रश्न असतो, मॅडम वेट लॉस करायचंय, आम्ही तिन्ही वेळेला फक्त ताक पिऊन राहू का? ताक. आज आपण जाणून घेणार आहोत ताक प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का? ताक कोणी प्यावं? ताक कोणी पिऊ नये? ताकाचे काय बेनिफिट्स आहेत? याविषयी आज आपण चर्चा करून त्याविषयी सखोल माहिती घेणार आहोत. श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्रा विथ डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते. ओबीडीमध्ये पेशंट येतात ना, तेव्हा पहिला प्रश्न असतो, मॅडम वेट लॉस करायचंय, आम्ही तिन्ही वेळेला फक्त ताक पिऊन राहू का? तर सगळ्यात पहिले सांगायला लागतं की असं प्लीज तुम्ही काही करू नका. रोज तर नियमितपणे हे करू नका, कारण तुमचं वजन कमी होईल पण तेवढ्याच दुप्पट पटीने वाढेल. करायचं असेल तर हा प्रयोग आपण आठवड्यातनं एकदा एखाद्या वारी नक्की करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यायलाच हवा. बघा, ताक हे वृक्ष आहे, म्हणजे काय, ग्राही आहे, शोषून घेणारं आहे. वृक्ष असल्यामुळे आपल्या शरीरामधला जो कफ आहे त्याचं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ताक प्यायल्याने कफ वाढणार आहे का? तर ताकाने कफ वाढतो, पण ताक हा तुमच्या शरीरातल्या वाताचं शमन करत असतं आणि त्यामुळे फोफसेपणा, सूज, इन्फ्लमेशन बॉडीची कमी करायला ताक मदत करतं. त्यामुळे ताक हे औषधासारखं आहे, पण योग्य प्रमाणात घेतलं तर. ताक कधी घ्यावं? ताक घ्यायचं असेल तर तुम्ही नाश्त्याच्या वेळी ताक घ्या. दुपारी जेवणानंतर घ्यायचं नाही आणि रात्री जेवणानंतर घेऊ नका. ताकामध्ये काय घालायला हवं? जर तुम्ही पित्त प्रकृतीचे आहात तर ताकामध्ये तुम्ही थोडीशी सुंठपूड, जिरेपूड घालून घ्या. जर तुम्ही कफ प्रकृतीचे आहात, ताक प्यायल्यावरती डोकं जड होतं आहे, शिंका येत आहेत, तर तुम्ही ताकामध्ये मिरपूड घाला. जर तुम्ही वात प्रकृतीचे आहात तर ताकामध्ये तुम्ही थोडंसं सैंधव, आलं असं मिश्रण घालून घ्यायचं, किंवा आपण मठ्ठा करतो जे म्हणतो की थोडंसं आलं वाटून आपण लावतो, कोथिंबीर घालतो, असं वात प्रकृतीच्या व्यक्तीने घ्यायला हवं. शरीरामधले त्रिदोष वाढायला नको असतील तर हे ताक प्रमाणातच घ्यायला हवं. कधी ताक घेताना एका वेळी अधिक प्रमाणात घेऊ नका, कारण जरी ताक अग्नी तुमचा चांगला करत असेल तरी ते एका वेळी अधिक प्रमाणात घेतलं तर पोटफुगीचा त्रास जाणवू शकतो. ताक कोणी घेऊ नये? ज्यांना सतत चक्कर येते, ज्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं आहे, ज्यांना सतत मूर्छा आहे, ज्यांना भ्रम आहे, ज्यांना एखादी जखम झालेली आहे, काही म्हणजे पायाला काही लागलं आहे, हाताला काही लागलं आहे, जखम आहे, अशा व्यक्तींनी ताक थोडं कमीच घ्यायचं आहे. किंवा ज्यांना रक्तपित्त आहे, म्हणजे रक्तामधलं पित्त वाढले असल्यामुळे नाकातनं रक्त येणं, किंवा ज्यांना ब्लिडिंग सतत होत असतं, ब्लिडिंग गम्सचा त्रास आहे, त्यांनी ताक थोडं कमी प्रमाणात घ्यायचं. आता या ताकाचे फायदे काय आहेत? तर ताक आपल्याला शरीराला एक बृहणीय आहे. म्हणजे एखादा व्यक्ती पांडुरोगाचा व्यक्ती आहे, म्हणजे ॲनिमिया आहे, तर तिथे आपल्याला ताक वेट लॉसला मदत नाही करणार आहे, तर ताक तिथे बृहणीय ॲक्ट करणार आहे. की ताक काय करणार आहे, त्याचा पाचक अग्नी सुधारून त्याला भूक चांगली लागायला मदत करणार आहे. आणि आपण म्हणतो पांडुरोगामध्ये आयर्न, कॅल्शियम याचं ॲब्झॉर्प्शन नीट होत नसतं, आणि ते ॲब्झॉर्प्शन चांगलं होण्यासाठी ताक मदत करतं. हाडांना बळ देणारं आहे ताक. तुमच्या हाडांच्या बळकटीसाठी ताक महत्त्वाचं आहे. ताकामध्ये कॅल्शियम असतं की ज्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळते. तुम्हाला सतत तोंड येत असेल तर तुम्ही ताकाने गुळण्या करा, बघा तुमचं तोंड येणं कमी होईल. ताक हे गुणकारीच आहे, पण ताक कसं बनवायचं माहिती आहे का? तर तुम्ही 2 भाग दही घेतलं तर 1 भाग पाणी पाहिजे, आणि मग ते घुसळून आपण त्याच्यावरती संस्कार करून हे ताक बनतं. दही आहे ना, ते अभिषंती आहे. म्हणजे काय की ते आपल्या स्त्रोतसांना ब्लॉक करतं. म्हणजे एक्झाम्पल, म्हणजे गटारं कशी तुंबल्यावर पावसाळ्यामध्ये इन्फ्लमेशन होतं, तसं जर तुम्ही सतत दही खाल्लं तर तुमच्या शरीरामध्ये सूज येऊ शकते, इन्फ्लमेशन होऊ शकते. पण त्याविरुद्ध ताक आहे. ताक हे औषधासारखं काम करतं, वजन कमी करायला मदत करतं, पचनाला मदत करतं. ज्या पेशंट्समध्ये IBS म्हणजे ग्रहणी विकार आहे त्यांच्यासाठी तर अमृतासारखं वर्णन केलं आहे ताकाचं. तक्रम शक्रस्य दुर्लभम, म्हणजे इंद्राला सुद्धा हे दुर्लभ असं हे अमृतासारखं ताक आहे की जे मनुष्यांना उपलब्ध आहे. आता ताक हे अमृतासारखं काम करतं कधी? जेव्हा तुम्ही ते प्रमाणात घेता. कोणत्या व्याधीवर कसं ताक घ्यायचं हे आपल्याला माहीत पाहिजे. IBS मध्ये कसं असतं, चिकट मल असतो. बऱ्याच वेळेला पेशंटना सतत टॉयलेटला जायला लागतं, किंवा कधीतरी कॉन्स्टिपेशन असतं, कधीतरी पाईल्सचा त्रास होतो. तर पाईल्सचा त्रास जेव्हा होतो तेव्हा ताकासारखं औषध नाही.
त्यामुळे ज्यांनाही कॉन्स्टिपेशन, पाईल्स किंवा हे असे व्याधी आहेत त्यांनी नाश्त्याच्या वेळेला अर्धा कप ताक निश्चित आवर्जून घ्यायला पाहिजे. आता हे ताक जे आहे त्याच्यामध्ये प्रोबायोटिक्स आहेत. म्हणजे काय तुम्ही म्हणाल तर हे असे काही बॅक्टेरिया असतात की जे तुमच्या चांगल्या पचनाला मदत करतात. आज आपल्याला दिसतं की बऱ्याच जणांमध्ये अल्सर्स असतात, त्यामुळे त्यांना ना काही खाल्लं की पोटात दब्ब वाटतं, पोट दुखतं, लिव्हर फंक्शन वीक असतं. आज फॅटी लिव्हरची समस्या आपण बघतो की अनेक लोकांमध्ये वाढलेली आहे. मग अशा वेळेला तुमचा अग्नी चांगला असण्यासाठी तुम्हाला ताक मदत करतो. म्हणजे ताक जर तुम्ही रेग्युलर घेताय आणि जर तुम्हाला त्यांनी व्हिटॅमिन B12 पण मिळत असतं. आज आपण बघतो व्हिटॅमिन B12 किती जणांमध्ये कमी आहे. तुमच्या नसा डॅमेज करतं. जर व्हिटॅमिन B12 हे तुमच्या नसांचं कोटिंग आहे. जर व्हिटॅमिन B12 कमी झालं तर हातापायामध्ये मुंग्या येणं, अंधूक दिसणं, थकवा, सतत मनामध्ये निगेटिव्ह थिंकिंग, वाईट विचार येणं, हे सगळं व्हिटॅमिन B12 कमी असल्यावर आपल्याला जाणवतं. पण आपल्याला माहीत नसतं की काय कमी असल्यामुळे काय होतं. तर पूर्वीपासून आयुर्वेदामध्ये ताकाचं इतकं सुंदर वर्णन केलं आहे की ते तुमच्यासाठी एक खूप मोठं औषध आहे. ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांनी आठवड्यातला एक दिवस ठरवा की ज्या दिवशी त्यांनी पाणी पातळ करून हे ताक दिवसातनं 5 ते 6 वेळाला घ्यायचं आहे आणि दुसरं काही त्या दिवशी न घेता फक्त ताकाचा हा प्रयोग करायचा असतो. पण हे अंडर ऑब्झर्वेशन तुमच्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायचं आहे. कारण एखादा व्यक्ती लघु प्रवृत्तीचा आहे तर त्याला हे सहन नाही झालं तर त्याचा पित्त प्रकोप अधिक होऊ शकतो. आपण करायला जायचो एक आणि व्हायचं आहे, त्यामुळे असं करू नका. पी हळद आणि हो गोरी असं होणार नाही आहे. कोणतीही एक सिस्टीम असते, त्या सिस्टीमने आपल्याला काम करायला पाहिजे. शरीरामध्ये एवढ्या गोष्टी एकावेळी होत असतात ना की कोणताही एक पदार्थ म्हणजे एकल द्रव्य चिकित्सेसारखं होत असतं की ताक घेतल्यामुळे काय काय फायदे होतात. मग कधीतरी ताक अधिक प्रमाणात घेतलं तर काय होऊ शकतं, तर पोटफुगी जाणवते. म्हणजे पोट असं दब्ब वाटतं, सतत असं वाटतं की थोडं थोडं लघवीला होईल का. तर ताक घेतल्यामुळे असेही काही आपल्याला लक्षणं दिसू शकतात. पण हे ताक खूप औषधी आहे आणि आपण हे योग्य प्रमाणात घेतलं तर याचा आपल्या शरीराला फायदाच होत असतो. ताक आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवत असते. म्हणजे आपल्याला जेव्हा शरीराला थकवा वाटतो तेव्हा आपण ताक घेतलं की आपल्याला एक एनर्जी जाणवत असते. हे ताक जे आहे ना ते आपल्या शरीरामध्ये वाढलेला कोलेस्ट्रॉल कमी करतं. हा कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे आपसुकच आपला उच्च रक्तदाब कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला ह्या ताकाचा फायदा होतो. पण जर हे ताक तुम्ही चुकीच्या वेळी घेतलात म्हणजे रात्री घेतलात तर सकाळी सांध्यांमध्ये स्टिफनेस तुम्हाला जाणवू शकतो किंवा रात्री घेतलं तर थोडंसं आपण शिंका येणं, सर्दी होणं किंवा दम लागणं हाही त्रास काही पेशंट्समध्ये होतो. तो शक्यतो तुम्ही रात्री ताक अजिबातच घेऊ नका. तुम्हाला ताक घ्यायचं असेल तर ते तुम्ही आवर्जून नाश्त्याच्या वेळेला किंवा संध्याकाळी एक वेळ ठीक आहे, पण रात्री 7 नंतर ताक नक्कीच घेऊ नका. ताक बनवताना आपण रवीने त्याच्यावरती जो संस्कार करतो त्यामुळे ते ताक लघु होतं, पचायला सोपं होतं आणि त्यामुळे ते तुमचा पाचक अग्नी चांगलं ठेवून तुमच्या शरीराला पोषण द्यायचं काम करतं की ज्यामुळे वेट लॉस असू दे, मधुमेह असू दे, अर्श असू दे किंवा आपण म्हणतो भूक न लागणं, मळमळणं, अपचन या सगळ्या व्याधींमध्ये ताक हे औषधासारखं काम करत असतं. त्यामुळे ताक जरूर घ्या, पण योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी. आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा, लाईक पण करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन अँड आन्सर राऊंड घेणार आहोत. म्हणजे काय की तुम्हाला जे जे छोटे छोटे डाऊट्स पडतात ना, खजूर खायचा का, मग खारकेने वजन कसं वाढणार, जे काही तुमचे प्रश्न असतील ते आम्हाला कमेंट्समधनं नक्की पाठवा या व्हिडिओमध्ये, की पुढच्या व्हिडिओमध्ये पहिले 10 मिनटं आम्ही क्वेश्चन अँड आन्सर्स घेणार आहोत. तुमचं नाव सांगून तुम्ही जो विचारलेला प्रश्न आहे ते सांगून ती उत्तर आम्ही देणार आहोत. सो तुमच्या कमेंटची वाट बघतोय. क्वेश्चन अँड आन्सर राऊंडसाठी क्वेश्चन्स कमेंटमध्ये नक्की पाठवा. आणि ताक तुम्ही घेता का? ताक तुम्हाला कसं आवडतं? ताकामध्ये तुम्ही मीठ घालता, सैंधव घालता, काय घालता? ताकाचे बेनिफिट्स तुम्ही काय अनुभवलेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.